सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि वीकेंड स्टार्ट झालेला आहे. आज सॅटर्डे आहे, त्यामुळे खूप उशिरापर्यंत झोपले होते. तर आज सुट्टी आहे, तर म्हटलं बाहेरचीसुद्धा कामं करून घेऊयात. तर आज मी बाहेर पडणार आहे, कारण थोडीशी कामं आहेत. हेअर ट्रीटमेंटची अपॉइंटमेंट आहे आणि गिरणीतून दळणसुद्धा घ्यायचं आहे आणि माझे काही कपडे आहेत ते फिटिंगलाही द्यायचे. तर ॲक्च्युली माझ्याकडे आता टास्कच आहे, कारण आता वाजलेले आहेत 10:30 आणि आमची गिरण बंद होणार आहे सॅटर्डे असल्यामुळे 12 वाजता. तर पटपट आवरून मला आधी दळण कलेक्ट करायचं आहे, नाहीतर मग दळण मंडेशिवाय काही मिळणार नाही आणि तोपर्यंत मग चपाती खायला मिळणार नाहीत. तर चला मी पटकन आवरते आणि मग जाऊयात बाहेर. मी रेडी झाली आहे आणि आता निघते आणि बाहेर खूप ऊन आहे, त्याच्यामुळे मी थोडा स्कार्फ वगैरे बांधूनच बाहेर पडणार आहे. तर आणि खूप उशीरही झाला आहे, सो आपल्याला लवकर निघायचं आहे. तर मी निघते. तर मी स्कार्फही बांधला आहे. आता आपण निघूयात जायला. बरीचशी कामं आहेत. आता गिरणीत जायचं आहे. सगळ्यात प्रथम तर गिरणीत जाऊयात. सो चला. सो ज्यावेळी आपल्याला लेट होतो त्यावेळी सगळंच स्लो चालतं आहे असं वाटतं आहे, कारण आता ते लिफ्टचा वेट करते आणि लिफ्टही खूप स्लो येते असं फील येतो आहे मला. ठीक आहे, एनिवेज आली लिफ्ट. चला. तर इथे मला ऑटो मिळाली आहे आणि मी ऑटोमध्ये बसून हेच प्रे करते आहे की प्लीज गिरण उघडी राहू देत, नाहीतर खूप वांदे होतील. ओके, तर घरी आले. मी हेअर ट्रीटमेंट घेतली आणि बाहेर प्रचंड ऊन आहे. आणि आज तर माझ्यासोबत काय वेगळंच घडत होतं. आपण म्हटलेलं की गिरण उघडी असू दे, पण मी थोडं टायमाच्या आधी पोचले होते, तरी पण गिरण बंद होतं. आणि मी ज्या बुटीकमध्ये कपडे द्यायला जाणार होते फिटिंगला, सो ते बुटीकही आज बंद होतं. पण नशीब की पार्लर ओपन होतं. तर ठीक आहे, दोन्ही कामं पेंडिंग आहेत. टेन्शन नाही आहे. गव्हाचं पीठ मी बाहेरून घेतलं आहे अर्धा किलो, त्यामुळे 2 दिवस चपात्यांचं टेन्शन नाही आहे. पण ठीक आहे, आता मंडेशिवाय तर काय दोन्ही गोष्टी माझ्या होणार नाही आहेत. सो ठीक आहे, आत्ता चालले घरी. आता फ्रेश होते, थोडंसं खाते पिते काहीतरी आणि मग बोलते तुमच्यासोबत पुन्हा. ओके, तर हे काल एक मी सरबत घेतलं होतं, दुकानात गेले होते संध्याकाळी. तर मोगू मोगू असं हे नाव आहे. खूप छान वाटतं आहे ते प्यायला. तर आता उन्हातून आल्यावरती म्हटलं पाण्याच्या ऐवजी सरबतच पिऊयात. तर आता हे थंडगार सरबत पिते. तर मी इथे भगवद्गीता वाचते आहे. सॅटर्डे संडे वेळ असला की मी बुक रीड करत असते. आता मी बुक वाचल्यानंतर कोबी चिरला आणि आता कोबीची भाजी करणार आहे. सुट्टी असली तरीही घरातली कामंही करावीच लागतात. तर भाजी रेडी आहे. पटपट केली आहे, त्याच्यामुळे फक्त मसाला तिखटपणासाठी घातला आहे आणि थोडीशी मिरची घातली आहे. बाकी वेगवेगळ्या पद्धतीने तर भाजी होतच असते, पण मला पटपट करायची होती म्हणून मी ही साध्या पद्धतीनेच पटकन केली आहे. तर आता खूप भूक लागली आहे, सो जेवायलाही बसूयात. तर आज बघूयात काय काय मेन्यू आहे आमच्याकडे. आज मी बसलो आहे जेवायला. तर आज जेवायला तर दाखवते तुम्हाला आज काय काय आहे. ही चपाती आहे, मसूरची डाळ आहे, कोबीची भाजी आहे, थोडंसं लोणचं आहे, सलॅड आहे आणि सोबतीला थोडंसं मीठ पण घेतलं आहे जर कमी पडलंच तर. या तुम्ही पण जेवायला. मम्मी जेवायला बोलवते सगळ्यांना, या मग जेवायला. आता पुन्हा रेडी झाली आहे संध्याकाळी बाहेर जायला. आणि ॲज युजल बाहेर पडल्यावरती मम्मीची कामं असतात, सो तिने अजून 2-3 कामं दिली आहेत मला. सो ती करत करत मग मी बाहेर जाईन. तर चला मग तुम्ही पण माझ्यासोबत बाहेर. तर आता मम्मीचे जी कामं होती ती मी केली आहेत. म्हणजे इस्त्रीला कपडे द्यायचे होते, ते कपडेही देऊन झालेत. आणि आता माझं एक काम आहे. मला आमच्या इथे कुठेतरी लायब्ररी ओपन झालं आहे असं न्यूज आली होती. तर आम्ही तेच आता बघायला जाते की कुठे एक्झॅक्टली लायब्ररी सुरू झाली आहे. कारण जर लायब्ररी असेल तर बेटर पडेल. जी हवी ती बुक्स आपण रीड करू शकतो आणि रिटर्न त्यांना देऊही शकतो, सो जेणेकरून पुढचे जे आहे ते ती बुक्स रीड करतील. तर चला मग. तर आता चालली आहे मी लायब्ररी कुठे आहे शोधत. तर बघूयात कुठे दिसते आहे.
ओके, तर आम्ही त्या स्कूलमध्ये गेलो होतो. तर तिकडे ते एक दादा भेटले की त्यांनी आम्हाला ॲड्रेस सांगितला आहे कुठे आहे ते. तर आता तिकडेच जातो आहे. खूप फिरून जावं लागणार आहे. 4 व्हीलर असल्यामुळे ती तिकडे पार्क करायला जागा नाही आहे. तर बघूया जाऊन. हे अशा गल्लीतून जातो आहे. कुठे आहे काय माहिती. हे समोर आहे तेच आहे का? ओ, तर फायनली आपल्याला भेटलेलं आहे. ह्याच्यामध्ये 2nd फ्लोअरला आहे. तर इकडनं एंट्री आहे. सो आम्ही जातो आहे आता. तर बघूयात. लिफ्टही आहे इकडे 2nd फ्लोअरला जायला. तर आम्ही आता लिफ्टचाच वेट करतो आहे. तर आलो आम्ही इन्क्वायरी करून. 500 डिपॉझिट आहे, 70 त्यांचं मंथली चार्जेस असतात आणि 10 रुपीज त्यांची एंट्री फीज आहे. सो असे एकूण 580 भरायचे आहेत. लेट फीज वगैरे काहीच नाही आहे. बुक रीड करून झाल्यावरती त्यांना आणून दिलं तरी चालतं. आणि असं काहीच नाही की बोरोली दहिसरमधीलच लोकांसाठी आहे. बोरोली वगैरे राहणाऱ्या लोक पण इकडे येऊन ॲडमिशन घेऊ शकतात. आणि इथे अभ्यास करायलाही भरपूर जागा. आता आम्ही गेलो तेव्हा बरीचशी मुलं इथे रीड करत होते. सो कॉन्सेप्ट तर चांगली आहे. त्यांचं नवीन वर्ष आता चालू होणार आहे. 2 तारखेपासून मंडेला सुट्टी असते. तर बघूयात, मी प्लॅन करते आहे घ्यायचा. जर करायला आले तर नक्कीच तुमच्यासोबत ते. लायब्ररीचं काम तर झालं आहे. आता 2nd इम्पॉर्टंट काम आहे ते म्हणजे मला ट्रायपॉड शोधायचा आहे. तर बघूयात कुठल्या दुकानात, इथे जवळपास कुठे दुकान आहे का, नाही तर मग ऑनलाईनच ऑर्डर करावं लागेल. लेट्स सी. तर एक दुकान दिसलं होतं तिकडे, पण नाही आहे त्यांच्याकडे ट्रायपॉड. तर बघूयात, ऑनलाईनच मागवेन. नाही तर आत्ता मी आला असता तर कसं लगेच मिळून गेला असता. आता ऑनलाईन मागून आता ते 2 दिवसात येणार. ठीक आहे, काही हरकत नाही, मागूयात ऑनलाईनच. ओके, तर लास्ट ट्राय म्हणून दुसऱ्या एरियात पण येऊन शोधला ट्रायपॉडवाला, पण नाहीच मिळाला. ठीक आहे, नो वरीज, ऑनलाईनच मागूयात तरच तो येईल लवकरात लवकर. तर ट्रायपॉड बघता बघता मी ज्या एरियात आले होते ना, तिथेच एक फिशचं दुकान होतं. तर त्यांच्याकडे ते पपीज वगैरे पण सेल करतात. तर मी विचारतच आहे की पपीज घ्यायच्या. तर म्हटलं यांच्याकडे एकदा एन्क्वायरी करूयात. तर त्यांनी खूप सारी मस्त माहिती दिली आहे पपीजबद्दल. तर तीच आता एन्क्वायरी करून आता घरी जायला निघाले. तर आजच्या दिवसात जे पण काही घडलं ते मी शूट करायचा प्रयत्न केला आहे. आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टाटा, बाय बाय, टेक केअर.